नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी विलास खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, 19 तारखेला एकदम जोरदार मुसळधार ते ढगफुटी सदृश पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये. जर हा पाऊस नाशिक, शिर्डी, मुंबई, पुणे, सातारा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच कोल्हापूर या भागामध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच इकडे पाहायला असता सोलापूर, सांगली, सातारा, सोलापूरचा काही भाग, बार्शी, पंढरपूर, कुर्डवाडी या ठिकाणी 5:30च्या टायमाला 19 तारखेला 5:30च्या टायमाला ते सकाळी दुपारी 2-2:30 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. सोलापूरचा काही भाग, तसेच तुळजापूर, धाराशिव, तसे इकडे पाहायला असता पंढरपूर, कुर्डवाडी, बार्शी, अहिल्यानगर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. परंतु पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश देखील पाऊस होऊ शकतो. सोलापूरचा काही भाग, तसेच सांगली, पंढरपूर, कुर्डवाडी या भागामध्ये, तसेच बीडला देखील बीड, परभणी, अहिल्यानगर, शिर्डी, मालेगाव, धुळे, जळगाव, नाशिक या भागामध्ये 5:30च्या टायमाला एकदम जोरदार पावसाची शक्यता आहे. तरी मित्र, शेतकरी मित्र, आपण खूप सावध राहण्याची आवश्यकता आहे. काल 19 तारखेला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच 19 तारखेला 11च्या टायमाला देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. परभणी, लातूर या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस सोलापूरला देखील जोरदार पाऊस राहणार 11:30च्या टायमाला. आणि हाच पाऊस रात्री 11 ते 11:30च्या टायमाला अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात जोरदार एकदम अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. एकदम अति जोरदार. लातूरचा काही भाग, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा या भागामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता आहे. तरी तेथील शेतकऱ्यांकडे जागरूक राहण्याची शक्यता आहे उद्या 19 तारखेला. आणि 20 तारखेला देखील काही जिल्ह्यात. मित्र, आता पहिल्याला आपण आयएनडी मॉडेलचा हवामान अंदाज होता आणि आता आपण पाहतात एशियन मॉडेलचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्र, एशियन आणि आयएनडी हे जवळजवळ दोन्ही सारखेच, प्रत्येक मॉडेल हे सारखाच हवामान अंदाज देत आहे. कारण की परत 19 तारखेलाच एशियन मॉडेल देखील मुंबई किनारपट्टी, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता 3 वाजेपर्यंत येत आहे. त्यात तसेच बीड देखील येत आहे. संभाजीनगर, जळगाव, नाशिक या भागामध्ये देखील 3च्या टायमाला जोरदार पाऊस शक्यता आहे. परंतु हा पाऊस शेतकरी 5च्या टायमाला काही जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 5च्या टायमाला जत, पंढरपूर, सोलापूर, तसेच अक्कलकोट, तुळजापूर, धाराशिव, कुर्डवाडी, सांगोला, पल्लवी या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पल्लवी आणि सांगोला या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच अकलूज, इंदापूर, कुर्डवाडी, परांडा, बार्शी, मोहला, वैराग या ठिकाणी देखील जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. धाराशिव, तुळजापूर या ठिकाणी देखील जोरदार ते अति जोर. तसेच चौसाळा, बीड, केज, कळंब या ठिकाणी सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. गेवराई, तसेच हा पाऊस संभाजीनगर, पैठण या ठिकाणी देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. जालना या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा 5:30च्या टायमाला राहणार आहे, 5:30 वाजेपर्यंत. आणि दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात 5:30 वाजेपर्यंत हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच हा पाऊस मित्र 2:30 वाजल्यापासून ते 3 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरू होण्याची शक्यता आहे 19 तारखेला. आणि तसेच हा पाऊस रात्री देखील विदर्भ साईडला आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री 8च्या टायमाला माजलगाव, परभणी, परळी, अहमदपूर, उदगीर, देगलूर, लातूर, तुळजापूर, पिटी या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच देगलूर, पिटी, माजलगाव, परभणी यामध्ये काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे. 2-3 ठिकाणी तेथील शेतकऱ्यांनी खूप सावध राहण्याची आवश्यकता आहे. तसा पाऊस हिंगोली, जिंतूर, लोणार, जालना या भागात, वाशिम या भागामध्ये देखील जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच चिखली, तसेच पैठण, जालना या ठिकाणी देखील जोरदार ते अति जोरदार पाऊस आहे. बीड,
जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता आहे 8च्या टायमाला. आणि हा पाऊस शेतकरी मित्र रात्री 11 वाजेपर्यंत, 11 ते 11:30 पर्यंत हा पाऊस लातूर आणि विदर्भ साईडला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच या ठिकाणी हिंगोली, पुसद, उमरखेडा, कारंजा, यवतमाळ या ठिकाणी अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. अमरावती या भागामध्ये, वर्धा या भागामध्ये. हा झाला शेतकरी मित्र 19 तारखेचा. आणि 20 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. परंतु हा पाऊस 20 तारखेला 2 वाजेपर्यंत उघडीत राहण्याची शक्यता आहे. 2 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. परंतु मुंबई किनारपट्टी या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच 2च्या टायमाला 20 तारखेला सातारा, अकलूज, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. तसेच हा पाऊस 2च्या टायमाला विटा, वडजू, कराड या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच बारामतीला देखील तुफानाचा पाऊस राहणार आहे 20 तारखेला 2च्या टायमाला. आणि मुंबई किनारपट्टी तसेच मुंबईला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस अहिल्यानगर, जामखेड, दौंड या भागामध्ये देखील 2च्या टायमाला पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस 5च्या टायमाला अहिल्यानगर, श्रीरामपूर 20 तारखेला शेतकरी मित्र अहिल्यानगर, श्रीरामपूर, संभाजीनगर तसेच पहिला असता शिरूर आणि आलकुटी या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. रावरी आणि रावरी, श्रीरामपूर या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच गंगापूरला देखील जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. संभाजीनगर, पैठणला देखील जोरदार ते अति जोरदार हा पाऊस राहणार आहे. 11 ते 20 मिलीच्या आसपास राहणार आहे. आणि शिरूरला हा पाऊस जवळजवळ 40 ते 45 मिलीच्या आसपास, 40 मिली ते 20 मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा की 5 वाजेपर्यंत 20 तारखेला तुफाना असा पाऊस पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात राहणार आहे. तसेच 5च्या नंतर हा पाऊस परत भाग बदलत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे. 5च्या नंतर 7च्या टायमाला बीड, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस. पेटी, लातूर या ठिकाणी अति जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच अहमदपूर, उदगीर, देगलूर, नांदेड, परळी, माजलगाव, परभणी, हिंगोली, जिंतूर, लोणार, चिखली, अकोला, खामगाव, बुलढाणा, वाशिम या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस हा रात्री 7च्या टायमाला सुरू होणार आहे. आणि हा पाऊस जवळजवळ रात्री 9 वाजेपर्यंत जोरदार पावसाचा जोर राहणार आहे. तर या पावसाला सर पाहिला असता 20 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत पाऊस राहणार आहे. 12 ते 1 पर्यंत पाऊस राहू शकतो. 12 ते 1 पर्यंत. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.